कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, मी आता एक छोटासा व्हिडिओ बनवला, कुंभारकावळाचा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, कुंभारकावळा मला सकाळी सकाळी दिसला आणि त्या आपल्या भारत देशात कुंभारकावळ्याला खूप मान दिलं जातं. तो शुभ संकेत मानला जातं आणि तो कुंभारकावळा दिसला की अगदी पूर्वजाच्या काळापासून दिसला म्हणला की कुंभारकावळ्याला नमस्कार केला जातो, पाहिलं जातं आणि काहीतरी शुभ संकेत आहे, शुभ संकेत असेल आणि आपल्याला काहीतरी आनंदाची गोष्ट भेटेल असं त्या पूर्वीच्या काळापासून लोक म्हणतात. तर मित्रांनो, कुंभारकावळ्याला भारतध्वज पक्षी असं देखील म्हणलं जातं आणि शुभ संकेत आहे बरं का. आणि खेड्यात ही खरंच ही शुभ संकेत भेटले असेल कोणाला माहीत नाही, पण मला कधी ह्याचा अनुभव आला नाही. पण तुम्हाला कधी अनुभव आले असेल तर कमेंट करून सांगा की कुंभारकावळा बाबा शुभ आहे का अशुभ आहे. पूर्वीचे लोक खूप ह्याला शुभ म्हणले. आणि दुसरी गोष्ट, मुंगूस या प्राण्याला देखील दिसला चेहरा तर हातपाय जोडतात आणि शुभ दिवस, आजचा दिवस खूप चांगला जाणार असं म्हणतात. तर तुम्हाला तुमच्या खेड्यातली गोष्ट किंवा खेड्यात कधी तुम्ही असं बघितलं असाल तर कमेंट करून सांगा की मला खेड्यातली जीवनाबद्दल जरा माहिती झाली किंवा मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. किंवा तुम्ही कुंभारकावळा शहरामध्ये आजकाल भेटत नाहीत बघायला. कुंभारकावळा हा कोकिळाच्या प्रजातीमधला हा कावळा असतो. खूप चांगला शुभ संकेत म्हणलं जातं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा आणि तो व्हिडिओ पूर्ण बघून जावा. बाय. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का कुंभारकावळ्याचा तो व्हिडिओ रेकॉर्ड करून खूप सुंदर आहे. बघतच राहावं असं वाटतं त्या कुंभारकावळ्याला. काय माहीत, पूर्वजीपासून लोक बघत आहेत, आनंद लुटतात. ते बघितल्यावर काय एक मस्त असं फील होतं. चला, मी तुम्हाला आमच्या खिडकीतून दाखवणार आहे तुम्हाला कुंभारकावळा कसा दिसतो. खूप जवळून मी व्हिडिओ केला, पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर मित्रांनो, मी आता खिडकीत आल्या, जर मी बाहेर गेले तर व्हिडिओ करायला तर कोण पण बघते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी व्हिडिओ करताना ते कुंभारकावळा हळूच माझ्या आवाजाच्या धाकाने ते उडून जाऊन मी खिडकीतनं असं छोटासं केलेलं आहे. नंतर मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. जवळजवळ जाऊ रोज न चुकता येतो, या आठवड्यातनं 2दा एकदा येतो. कारण आमच्या शेतात का नाही एका झाडाखाली त्याचं घरटं आहे, त्याचं पिल्लं आहे आणि ती खायला नेण्यासाठी, त्याच्या पिल्लाला खायला काहीतरी देण्यासाठी सतत येत असते. हे बघू शकता तुम्ही खिडकीतनं.